मुख्यमंत्र्यांसह 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे। हा निकाल लागताच बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उरण तालुका व शहराच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना उरण शहर शाखेसमोर जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत व काळे झेंडे दाखवत जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी जिल्हा प्रमुख आमदार मनोहर शेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर यांनी मार्गदर्शन करताना सदर निकालाचा निषेध करून उरण तालुका व शहर हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून पक्षवाढीसाठी आणखीन जोरदार कामाला लागू असा निर्धार व्यक्त केला। यावेळी नगराध्यक्ष गणेश शिंदे, उपतालुका प्रमुख कमलाकर पाटील, जयवंत पाटील, प्रदीप ठाकूर, उपतालुका संघटक के.एम. घरत, द्रोणागिरी शहर प्रमुख जगजीवन भोईर, शहर संघटक दिलीप रहाळकर, किसन म्हात्रे, नगरसेवक अतुल ठाकूर, उपशहर प्रमुख कैलास पाटील, गणेश पाटील, विभाग प्रमुख अनंत पाटील, रजनीकांत पाटील, नारायण तांडेल, गणेश शेलार, महिला उपजिल्हा संघटिका ममता पाटील, तालुका संघटिका सुजाता गायकवाड, उपतालुका संघटिका मनीषा ठाकूर, शहर संघटिका वीणा तलरेजा, संपर्क संघटिका वंदना पवार, विभाग संघटिका कल्पना गराडे, अल्पसंख्याक सेलचे अनवर कुरेशी, एजाज मुकादम, मुमताज भाटकर, रुबीना कुट्टी, साईरा खान, शाखा संघटिका संजना कोष्टी, कविता गाडे, हसीमा सरदार, रुखसाना सय्यद, सरपंच सी.के. गायकवाड, शहर संघटक महेश वर्तक, उपविभाग प्रमुख रवी पाटील, मेघश्याम कडू, कामगार नेते गणेश घरत, शाखा प्रमुख शैलेश भोईर, अजय म्हात्रे, रुपेंद्र शाहरुख गाडी, फतेह खान, मोहम्मद शेख, नंदू पाटील, सिद्धेश म्हात्रे, उमेश भंडारी, रवींद्र पाटील, करण पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।